वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आतापर्यंत आपण घेतलं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, म्हणजे आपल्याला काय बनवायचं होतं, प्रिपेअर करायचं होतं कोणाला, अल्किल अल्कोहोलला. आता काय करायचं आहे, आपल्याला रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड, कोणासोबत रिॲक्ट करत आहे, हायड्रोजन हलाइड सोबत. जसं ROH ची रिॲक्शन मी करत आहे HX सोबत, कोणासोबत, HX सोबत, म्हणजे हायड्रोजन हलाइड सोबत, हायड्रोजन हलाइड सोबत. तर हा काय करतो बघा, हा काय करतो, इन द प्रेझेन्स ऑफ सुटेबल रिएजंट, इन द प्रेझेन्स ऑफ सुटेबल रिएजंट, इन द प्रेझेंस सुटेबल रिएजंट, हा काय करतो, म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, हायड्रोजन हलाइड सोबत. तर हा काय करतो, इथून काय काढतो बघा OH, आणि इथून काय काढतो H, म्हणजे काय रिमूव्ह झाला H2O, काय राहणार R, आणि हा काय राहील X, R आणि X, आणि प्लस H2O प्लस H2O, म्हणजे when alkyl alcohol reacts with hydrogen halide in the presence of suitable reagent, then alkyl halide is formed. जर आपण एखादे एक्झाम्पल घेतलं, तर एक्झाम्पल इथे घेतला आजच्या ठिकाणी CH3 इथं OH प्लस H, आणि इथं घेतला C, घेतला C. तर हा काय करतो, इन द प्रेझेन्स ऑफ, ते लिहायचे आपल्याला अनहायड्रस झिंक क्लोराइड, अनहायड्रस झिंक क्लोराइड, आणि इथं क्लोरीन घेतलं म्हणून काय आला क्लोराइड, अनहायड्रस झिंक क्लोराइड, अनहायड्रस झिंक क्लोराइड. तर हा काय करेल, ॲज युजल इथून काय काढेल OH, इथून काय काढेल H, काय होणार H2O, आणि काय राहिला CH3, हा CH3 आणि हा Cl, आणि प्लस H2O, म्हणजे हा आपला काय आहे मिथिल क्लोराइड, काय आहे मिथिल क्लोराइड, आणि हा आपला आहे मिथिल अल्कोहोल, कोण आहे मिथिल अल्कोहोल. मग म्हणजे काय लिहू शकतो आपण, व्हेन मिथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराइड, the halide form X होता, मी तो पुन्हा क्लोरीन म्हणून क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड, ते मिथिल क्लोराइड इज फॉर्म, जर आपण HBr घेतला तशा प्रकारे आपले रिएजंट चेंज होतात, आणि HI घेतला जर आपल्याला रिॲक्टिव्हिटी लिहायची आहे, रिॲक्टिव्हिटी म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, तर रिॲक्टिव्हिटी ऑफ, म्हणजे ऑर्डर ऑफ reactivity of alkyl halide याचा ऑर्डर लिहायचा आहे, सगळ्यात जास्त असतो आपला HI, नंतर असतो HBr, आणि नंतर असतो HCl. म्हणजे सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे आपला HI, कोण आहे रिॲक्टिव्ह HI, त्याच्यानंतर HBr, आणि त्याच्यानंतर HCl. म्हणजे आपल्याला हे आठवतो अल्कोहोल पासून काय बनवले मिथिल क्लोराइड, म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण हायड्रोजन क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड सोबत केलं तर आपल्याला अल्किल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड असं मिळतं. नंतरच्या रिॲक्शन आहे आयएमपी करून घेऊ आपण, रिॲक्शन with PX3 and PX5, म्हणजे फॉस्फरस ट्रायहलाइड आणि फॉस्फरस पेंटाहलाइड. हे खूपदा विचारलेलं आहे. कोणाची रिॲक्शन करायची आहे, अल्कोहोलची. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे ROH, अल्कोहोलचा फॉर्म्युला काय ROH. याची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, PX3 सोबत. पहिले कोणासोबत करू, PX3 सोबत झालं. आता बघा X किती आहे 3 आहे, X किती आहे 3, तर अल्कोहोल पण किती घ्या 3. लक्षात ठेवा, जर X आपले 3 आहे तर अल्कोहोल पण किती घ्या 3. मग काय राहिलं बघा, इथून जर मी काढलं आपलं R पण किती आहे 3, आणि X पण किती आहे 3, म्हणजे मी असं लिहू शकते 3 टाइम्स H, म्हणजे RX. R पण किती आहे 3, आणि X पण किती आहे 3, म्हणून समोर लिहिला 3 आणि RX. आता काय राहिलं ते लिहूया बघा, हायड्रोजन पण किती आहेत 3, ऑक्सिजन पण किती आहेत 3, आणि फॉस्फरस, त्याला काय लिहू शकते मी H3PO3.
बघा फॉस्फरस 1, हायड्रोजन 3, ऑक्सिजन 3, त्याला लिहू शकते H3PO4. म्हणजे हा आपला आहे अल्किल अल्कोहोल. काय आहे? अल्किल अल्कोहोल. याला म्हणतात फॉस्फरस 3 आहेत म्हणून ट्राय. कोण 3 आहेत? हॅलाइड, म्हणून फॉस्फरस ट्राय हॅलाइड. याच्यापासून काय भेटलं आपल्याला? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड. आणि याचं नाव फॉस्फरस ऍसिड. याचं नाव काय आहे? फॉस्फरस ऍसिड. जर आपण फॉर एक्झाम्पल एखादे एक्झाम्पल घेऊ बघा. जर मी एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पलमध्ये आच्या ठिकाणी CH3 घेतलं आणि OH प्लस एक्सच्या ठिकाणी क्लोरीन घेतलं. एक्सच्या ठिकाणी काय घेतलं? क्लोरीन. तर सांगितलं जर हॅलोजन 3 असतील तर अल्कोहोल पण किती घ्यायचे? 3. मग हे 3 टाइम्स CH3, 3 टाइम्स CH3 म्हणजे CH3 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. 3 टाइम्स CH3. या 3Cl सोबत म्हणजे 3H3C आणि Cl आणि Cl म्हणजे CH3 3 टाइम्स आणि Cl पण 3 टाइम्स. म्हणजे काय आहे? मिथिल क्लोराइड प्लस काय राहील आपला? ॲज इट इज राहील H3PO3. त्याला फॉस्फरस ऍसिड म्हणतात. म्हणजे जर आपल्याला याचे रिएक्शन हे लिहायचे आहे, हा काय आहे आपला? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल reacts with phosphorus trichloride. Reacts with phosphorus trichloride. Then methyl chloride is formed. Then methyl chloride is formed. अशी आपल्याला काय लिहायची याची थेअरी लिहायची आहे. आणि क्वेश्चन कसा विचारतो बघा. हाऊ विल यू प्रिपेअर अल्किल हॅलाइड? How will you prepare alkyl halide from PCl3 किंवा PCl5 असं दिलेला जातो. मग आपल्याला हे रिएक्शन करायची आहे. किंवा काय असं विचारतो व्हॉट इज द ऍक्शन? ऍक्शन म्हणजे ऍड करायचं. इज द ऍक्शन ऑफ अल्किल अल्कोहोल विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. तर हॅलाइड लिहिला तुम्ही क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड आपल्याला याच्याने लिहू शकता. आणि दुसरी आहे आपली फॉस्फरस पेंटा याच्यासोबत. तर जर मी अल्कोहोल घेतलं, अल्कोहोलची रिएक्शन कोणासोबत करायची आहे? PX5 सोबत. अल्कोहोलची रिएक्शन कोणासोबत करायची आहे? PX5 सोबत. जसं तिथे काय होते? हॅलोजन किती होते? 3. म्हणून अल्कोहोल किती घेतले? 3. बरोबर आहे? इथं बघा हॅलोजन किती होते? 3. म्हणून अल्कोहोल किती घेतले? 3. मग इथं बघा हॅलोजन किती आहे? 5. पण अल्कोहोल किती घ्याल? 1. म्हणजे इथं अल्कोहोल किती आहे? घ्याल 1. 5 आहेत तर 5 अल्कोहोल घ्यायचे नाही. लक्षात ठेवा. चलो मग हा काय करतो बघा. इथून काय काढतो? R आणि इथून काय काढतो? X. म्हणजे काय मिळेल? R आणि 1X. 5 पैकी 1 गेले प्लस बघ हा एक H आणि अजून इथून एक X काढतो. म्हणजेच काय बनवेल? HX. काय बनवेल? HX. म्हणजेच या 5 पैकी किती X गेले? 2. किती X राहिले? आता 3X राहिले. नंतर एक फॉस्फरस राहिला आणि एक ऑक्सिजन राहिला. एक ऑक्सिजन, एक फॉस्फरस आणि 3 हॅलोजन. तर काय लिहू शकतो याला? POX3. आणि लिहितो ना POX3 असं याला लिहिलं जातं. म्हणजे त्याचं नाव काय आहे बघा. याला काय म्हणू शकतो आपण? आपला काय आहे? अल्किल अल्कोहोल. अल्किल अल्कोहोल. हा काय आहे? फॉस्फरस. फॉस्फरस 5 आहे म्हणून पेंटा आणि हॅलोजन आहे म्हणून हॅलाइड. फॉस्फरस पेंटा हॅलाइड. आणि हा काय आहे आपला? अल्किल हॅलाइड. काय म्हणताय आपल्याला? अल्किल हॅलाइड. आपण रिएक्शन कोणासोबत करत आहोत? अल्कोहोल सोबत. अल्कोहोलचे रिएक्शन आपण बघत आहोत आणि याला म्हणतात फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. फॉस्फरस ऑक्झिक्लोराइड. जर याचं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर याचं आपल्याला एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल मध्ये बघा आजच्या ठिकाणी जर मी घेतला CH3 आणि हा OH ॲज प्लस X ॲज इट इज, P ॲज इट इज. एक्सच्या ठिकाणी सोबत आपण घेऊ Cl. म्हणजे काय होईल? Cl5. काय होईल? इथे हीट असतो. इथे पण हीट. बघा ॲज युजल हा CH3 इथून एक Cl काढेल. म्हणजे काय होईल? एक CH3 आणि एक Cl प्लस हा
H आणि इथून एक Cl काढून काय बनवेल Cl, काय बनवेल HCl प्लस काय झालं आपला काय लिहिलं PO पण X च्या ठिकाणी काय लिहिलं आपण Cl म्हणून POX च्या ठिकाणी काय येईल Cl3 म्हणजे याचं नाव काय होईल, याचं नाव होईल मिथिल OH म्हणून अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल. X च्या ठिकाणी काय घेतलं आपण क्लोरीन म्हणून फॉस्फरस पेंटाक्लोराइड म्हणजे फॉस्फरस पेंटा क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड आणि हा काय आपला मिथिल क्लोराइड, हा काय आहे मिथिल क्लोराइड. जर याची आपल्याला थेरी लिहायची असेल तर व्हेन मिथिल अल्कोहोल heated, heat दिलाय म्हणून heated with phosphorus pentachloride, heated with phosphorus pentachloride, then methyl chloride is formed, then methyl chloride is formed. असं लिहायचं आहे. मला तुम्हाला होमवर्क देता आहे, याचं मला आन्सर कमेंटमध्ये सेंड करा. होमवर्क how will you prepare, what is the action of it, what is the होमवर्क मध्ये मला याचं सांगा how will you prepare, how will you prepare मिथिल बनवलं होतं आपण, आता बनवायचं तुम्हाला इथिल क्लोराइड. How will you prepare ethyl chloride from पहिला आहे पुन्हा बनवायचं आहे PX3 पासून आणि दुसरं बनवायचं आहे PCl5 पासून. काय बनायचं आहे तुम्हाला होमवर्क मध्ये याचा आन्सर कमेंट करा. म्हणजे हाऊ विल यू प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला इथिल क्लोराइडला कशापासून PCl3 पासून आणि PCl5 पासून. तर तुम्हाला अल्कोहोल कोणता घ्यायचा आहे त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे तुम्हाला हा रिॲक्टंट माहित आहे आणि तो प्रोडक्ट माहित आहे, पण याची रिॲक्शन अल्कोहोल सोबत करायची आहे ती कशी कराल ती मला कमेंट मध्ये सांगा. बाकी आपण नेक्स्ट क्लासला